नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत ऑलजेब्राचा पेपर जे असतो ते टॉपर्स कसे लिहितात किंवा एक्झामिनरला जे आहे ते तुम्हाला काय हवं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्या पहिल्या क्वेश्चन नंबरपासून चालू करू. क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला 4 MCQ असतात आणि याच्यामध्ये तुम्ही फक्त ऑप्शनच लिहिणं तुम्हाला बंधनकारक आहे. इथं तुम्ही जे आहे ते खोडाखोड किंवा कुठल्याही प्रकारचं रफवर्क येता कामा नये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1A नंतर लागोपाठ तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B घ्यायला हवा. इथे कुठे गॅप ठेवायची गरज नाही, कारण हे एका पाठोपाठ एक येण्याची गरज आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे प्रेझेंटेशन जे आहे ते एकदम सुंदर प्रकारे प्रेझेंटेशन केलेलं आहे. बघा इथे सोल्युशन आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये तिने उत्तरात शेवटी लिहिलेलं पण आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1A 1B. आता या गणितामध्ये आपल्याला A-10 दिलेला आहे, डिफरन्स -4 दिलेला आहे आणि S7 आपल्याला दिलेला आहे. तर इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहा आणि मग तुमचं जे आहे ते काय करायला पाहिजे, तुम्ही उत्तर जे आहे ते तुमचं चालू करायला पाहिजे. आता यानंतर जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर इथे आपण बघा 3 फॉर्म्युला तुम्ही लिहा, त्याच्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. आणि इथे क्वेश्चन नंबर जे आहे ते 1 2 3 4 संपलं. आता इथे संपल्यानंतर हा आता आमच्या क्लासचा पेपर आहे म्हणून तिने इथे क्वेश्चन नंबर 2A खाली लिहिला. पण तुमचा जर हा प्रश्न इथे संपला मग तुम्ही काही वापरायची गरज नाही. म्हणजे हे खालची जागा जरी तुमची शिल्लक राहिली तर तिला सोडून द्या. क्वेश्चन नंबर 2A हा तुमचा नवीन पेजवर चालू व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2A इथे तुम्ही क्वेश्चन नंबर 2 लिहा आणि इथं A लिहा. ऍक्टिव्हिटीमध्ये लिहिताना एक काळजी घ्यायची की तुम्ही हे जे बॉक्स आहेत हे फिल करायचे आहेत, त्यांना तसंच ठेवायचं नाही, नाहीतर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. बघा इथे हे असे पूर्ण बॉक्स तुमचे भरायला पाहिजेत. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 2A. हा क्वेश्चन नंबर 2A नंतर जर तुमच्याकडे जागा शिल्लक आहे तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2B इथून काय करू शकता, चालू करू शकता. जर वर्ड प्रॉब्लेम असेल तर व्यवस्थितरित्या तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये, मुलं शेवटी आन्सर लिहित नाहीत, ती आन्सर लिहिणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे. तर आणि तरच तुमचे जे आहे ते 40 पैकी 40 मार्क जे आहेत ते कव्हर होणार आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये जेव्हा हा प्रश्न येतो की x इज इक्वल टू 5 इज द रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा बहुतेक मुळे इथून चालू करता सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू, पण इथं तुम्ही रूट लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा हा क्वेश्चन नंबर आपला जो असतो 2B जो असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सोडवायचे असतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं एखादा प्रश्न जास्त सोडून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे की जर एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला त्याला कव्हर करता येईल. ठीक आहे. आता याच्यानंतर इथं आपला क्वेश्चन नंबर 2A संपला आणि 2B पण संपला. तर ही जी जागा आपली उरली आहे ही सोडून द्या. कारण जो तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे तो पुढच्या पेजवर यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3A मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी जी आहे ती सोडवायची असते. क्वेश्चन नंबर 3A. ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 3A नंतर तुम्ही 3B लागोपाठ घेऊ शकता. ठीक आहे. इथे 3B आलेला आहे तुमचा. 3B मध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. आता इथे एक सांगायला तुम्हाला हरकत नाही की तुमचा हा जो पेपर आहे क्वेश्चन नंबर 1A 1B 2A 2B 3A 3B हे सगळं तुमचं एका तासाच्या आत, फार तर तुम्ही म्हणा 1 तास 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही घेऊ शकता, हे कव्हर व्हायला पाहिजे. कारण त्याच्यानंतर तुमचा हॉट क्वेश्चन सुरू होतो. ठीक आहे. हॉट क्वेश्चन सोडवताना सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला कुठले चॅप्टर तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. कुठले चॅप्टर तुम्ही करायला पाहिजे, तर मी आधी सांगितले की तुम्ही चॅप्टर 1 चॅप्टर 2 आणि चॅप्टर 6 सर्वात जास्त करायला पाहिजे, कारण हे तुमचे हॉट क्वेश्चनचे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. आता बघा यांनी चॅप्टर 4 सोडवलेला, सॉरी क्वेश्चन नंबर 4 सोडवलेला आहे एकदम पद्धतशीरपणे, कुठेही खोडताळ नाही, काही नाही. आता तिला इथे क्वेश्चन एक प्रश्न तिला जमला नसेल म्हणून तिने ही जागा सोडून दिलेली आहे. ठीक आहे. इथे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि हा आहे क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. हे सगळं तुमचं झाल्यानंतर ठीक आहे
जर का तुम्ही चुकून इथे रेफर केलं असेल तर त्याला काट मारायला विसरू नका. ठीक आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपण पेपर जो आहे तो अल्जेब्राचा पेपर बघितलाय. यानंतरच्या सेशनमध्ये आपण बघूया सायन्स 1चा पेपर कशा प्रकारे लिहायचा असतो. ठीक आहे. आणि सायन्स 1 मध्ये आपण कुठले कुठले प्रश्न जे आहेत ते करायला पाहिजेत.